आतापर्यंत मराठे काँग्रेसचे मराठे होते, आतापर्यंत मराठे मनसेचे होते, आतापर्यंत मराठे राष्ट्रवादीचे होते, पण पहिल्यांदा मराठे हे फक्त मराठ्यांचे होते ते काल कळाले. तुमच्या माझ्या मनामध्ये का निर्माण होत नाही? कोणीतरी उठतं, एखाद्याचं धाडस होतं मराठा समाजावरती आरोप करायचा, आमची लोक शांत बसतात. कोणीतरी उठतं, मध्यंतरी मनोजदादावरती टीका केली, त्या बेट्याला जाऊन सांगा उपोषण करणं म्हणजे वडापाव खाण्या इतकं सोपं नसतं, त्यासाठी स्वतःचं समर्थन सुद्धा द्यावं लागतं. मध्यंतरी एका आंदोलनामध्ये कोल्हापूरच्या संभाजीराजांवरती टीका झाली. मला त्यांना सांगणं आहे, एक वेळ आमच्यावरती बोला, एक वेळ आमच्यावरती बोला, एक वेळ आमच्यावरती हात उचला, एक वेळ आमच्या अंगावरती धावण्या, पण याद राखा इथून पुढं जर गादीचा कोणी विषय काढला आणि छत्रपतींच्या गादीच्या कोणी नादाला लागलं तर मराठ्यात तलवार काढल्याशिवाय सोडणार नाहीत. अरे छत्रपतींनी तुमच्या माझ्या मायमाऊलींच्या कपाळावरचं कुंकू शाबत ठेवलंय. आज या हिंदुस्थानातल्या मायमाऊलींच्या कपाळावरचं कुंकू आणि वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या डोक्यावरची वारकरी टोपी जर कुठल्या समाजामुळे शाबूत असेल तर त्या समाजाचं नाव म्हणजे मराठा समाज. मराठा जो मर कर न हटा सो मराठा. अरे मराठा कोणाला म्हणायचं? मराठा कोणाला म्हणायचं? तर माझं कायम सांगणं असतं, जो मातीसाठी लढतो, जो मातीसाठी लढतो, धर्मासाठी झगडतो तो मराठा. मध्यंतरी एक कविमित्र एके ठिकाणी म्हणतो की अंधाराला घाबरू नका, आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरू नका, आभाळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी. शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी. बघत नसतो आम्ही कधी किती कोणाची जागीरदारी. भगव्या पुढे अजूनच मराठ्यांचा घात आहे, मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. पुरे झाले तुमचे आता मराठ्यांवर हल्ले, बुर्जा सकट जागे करू महाराष्ट्रातील किल्ले. अजूनही आमच्या पाठीवरती शूर शिवाचा हात आहे, अजूनही आमच्या पाठीवरती शूर शिवबाचा हात आहे. मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. मरण आठवा तानाजीचं, मरण आठवा तानाजीचं, मरण आठवा संभाजीचं. घोडकिंडीत रक्त सांडलं वीर प्रभू त्या बाजीचं. साल्यांनी आमच्या पाठीवरती वार केला, साल्यांनी आमच्या पाठीवरती वार केला, म्हणून आमचा घात आहे. मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. मराठे हळवे. मनोजदादांनी मध्यंतरी उपोषण केलं. उपोषणाला महाराष्ट्रातला खरं तर अभिमान वाटतो साहेब. एकमेव गाव, अनेक लोक म्हणत होते आतापर्यंत मराठा समाज कधी एकत्र येत नाही, मराठा समाज कधी एकजूट होत नाही. एक गाव उभा राहिलं, एक गाव. त्या गावाचा हुंबरा फक्त 1,500 होता. त्या गावाचं नाव म्हणजे अंतरवाली सराटी. एक गाव उभा राहिलं आणि एका गावानं 1.5 कोटी समाज एकत्र केला. सोपी गोष्ट नाहीये. विचार करा, गावात एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटल्यावरती साहेब 2 महिने नियोजन लावावं लागतं. 2 वर्ष झाली, 2 वर्ष झाली एक गाव 1.5 कोटी समाजाला नेतृत्व करतंय. पण आज काळ बदललाय. आज तुम्हाला आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. आज मनोजदादांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. मध्यंतरी मुंबईला वाशीमध्ये आम्ही आंदोलन केलं, पण सरकारनं आमचा घात केला. आम्हाला आरक्षण देतो म्हणालं, आम्हाला माघारी पाठवलं. पण लक्षात ठेवा, हे मराठे येड्या खोपडीचे मराठे आहेत साहेब. जगात सगळ्यांचा नाद करा, पण मराठ्यांचा नाद करायचा नाही. कारण मराठा जर एकदा पाठीमाग लागला तर सुट्टी दिल्याशिवाय सोडत नाही. अहो बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आज आपण दसऱ्या निमित्त इथं ऐकायला उपस्थित आहोत. आज महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेते होऊन गेले, मराठा समाजातले नेते होऊन गेले. किती मराठ्यांनी तुमच्या माझ्या पाठीमागं भूमिका उभा केली हो साहेब. मागच्या वर्षी दसरा मेळावा आपला इथंच पार पडला. आपण सगळ्यांनी शपथ घेतली, अनेक राजकीय लोकांनी शपथ घेतली
की मनोजदादाच्या पाठीमागं आपण ठामपणे उभा राहायचं. पण आमदारकी खासदारकी जवळ आली, मराठ्यांचा प्रश्न कोणी मांडला हो? एक मराठा नेता दाखवा ज्यानं मराठ्यांसाठी उभा राहिला. मराठ्यांच्या बाजूनं खासदारकी जवळ आली तर आपल्याला सांगतात की आरक्षण देऊ. आता आमदारकी जवळ आले, आता आमदारकी जवळ 15 दिवसात त्यांच्या पॉम्पलेटवरती लगेच येतं की तुम्हाला आरक्षण देऊ. मराठ्यांना शांत बसण्याचं जे धाडस आहे ना, मराठ्यांच्या अंगातली जी शांतता आहे ना, त्या शांततेचा फायदा आजपर्यंत या नेत्यांनी घेतलाय. इथून पुढं कुठल्याही पक्षाला मतदान करताना पहिल्यांदा त्या पक्षानं मराठा समाजासाठी काय दिलंय याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. एक वेळ आपलं मत वाया गेलं तरी चालेल, एक वेळ आपलं मत वाया गेलं तरी चालेल, पण आपल्या एका मतामुळं एखादा अराजकीय नेता, एखादा वाईट नेता सत्तेत येऊन बसता कामा नये. ही मराठ्यांची ताकद दाखवण्याची गरज आहे.